नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी ब्लॉग घेऊन आली आहे तुमच्यासाठी. त्याचं कारण की आम्ही गेलो होतो अजून एका भन्नाट ट्रिपवर. हो सांगणार आहे मी सगळं कुठे ते. त्याआधी आजचा हा ब्लॉग सुरू करूया. मी शिमग्याला आले होते माहेरी, तर आता कोकणात आली आहे, तर ब्लॉग पण कोकणी झाला पाहिजे ना. तर मंडळींनो, 5-6 वर्षांनी मी शिमग्यात गावा केलं आहे आणि आज होता आमच्या गावचा रोंबाट. एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला, वर्षाचा मान देव. गावची सगळी मंडळी देवळात जमा झालेली आणि चालू झाली रोंबटाची तयारी. देवाक गाराणा घालून कोळीन देवासमोर नाचली आणि देव निघाले. डोंगर कोळीन म्हणजे गोमू, आमच्यात कोळीन म्हणतात. शेबय शेबय म्हणत सगळे निघाले होळीच्या टेंबावर, म्हणजे जिथे होळी उभी केलेल्यानी तिकडे. आमचे ताराशी. शेबय म्हणजे काय तर माका जेवढा माहीत असं तेवढं तुमका सांगतोय. शेबय म्हणजे शोभायात्रा, म्हणजे होळीमध्ये जे वेगवेगळे वेशभूषा करून सोंगा आणली जातात ना, ते का शेबय म्हणतात. आणि असा मस्त गाणं बोलत नाचत ढोल वाजवत होळीच्या टेंबावर देव इले. शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. अरे माझ्या हवलीच्या पाटला बसलाच कंच बाजूला, धरण बसून शिकाय करत. होळीभोवती फेरी मारून आता 5-6 दिवस रोज रात्री इथे कार्यक्रम सुरू असतो. शेवटच्या दिवशी धुळवड असता, म्हणजे होळी पेटवतात. देवाक रंग लावून नाचत गात ढोल वाजवत मस्त परत मंदिरात आणलं जाता. आमच्या गावची होळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही ट्रिपला काय गेलेलो त्या बघण्यासाठी तुमका माझं पुढचं ब्लॉग बघूचो लागतलो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हॅपी होळी.